आजच्या तारखेला प्रत्येकाकडे 24 तास आहेत. 12 तासाची रात्र, 12 तासाचा दिवस आणि हे पूर्वीपासूनच चालत आलेलं आहे. पहिलीची जी लोकं होती, त्यांच्याकडे वेळ असायचा. आजच्या तारखेला 12-12 तासाचा जो प्रवास होता, तो 3 ते 4 तासावर आलेला आहे. पूर्वी दूरच्या माणसाकडे त्याचा चेहरा बघण्यासाठी बराच काळ जात होता. समोरासमोर बघू शकतो. पूर्वी आपण जेव्हा पत्र लिहायचो, त्या उत्तराची वाट बघण्यासाठी काही दिवस निघून जायचे. पण आज एका फोन कॉलने आपण त्यांच्याशी बोलू शकतो. पूर्वी माणसं दिवसभर लाईनीमध्ये उभं राहून बँकेतून पैसे काढायचे. पण आज एका सेकंदात मोबाईलमध्ये व्यवहार सुरू झालेले आहेत. मी हे सगळं तुम्हाला का सांगतोय? ते व्यवहार सगळं जे काय आहे, ते फटाफट झालेलं असताना सुद्धा जर तुम्ही कोणाला विचारलं, तर तो म्हणेल, "माझ्याकडे वेळ नाही." फिरायला वेळ नाही, स्वतःसाठी जगायला वेळ नाही. पण त्यांना Netflix आणि IPL बघायला मात्र वेळ आहे. हे मी स्वतः बघितलेलं आहे. तर सगळं असून देखील महत्त्वाची गोष्ट म्हणजे आई-वडिलांशी बोलायला देखील वेळ नाही. थोडक्यात माझ्या मते असं मला वाटतं, की हे वेळेची जी कारणं दिली जातात, ही खरी का खोटी हे तुम्हीच ठरवायचं आहे. वेळ प्रत्येकाकडे 24 तासाची आहे. मी सुरेश. असेच माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.